नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला, शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची ऑडिओ क्लिप व्हायरल। काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया। राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं। राज्यातील 48 जागांपैकी भाजप महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला। त्यामध्ये मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर महायुतीला पराभवाचा फटका बसला असून बीडमध्ये पंकजा मुंडेचाही 6000 मतांनी पराभव झाला आहे। त्यानंतर बीडच्या पराभवाची अनेक कारणे शोधली जात असून मराठा आणि वंजारी असा जातीय संघर्ष झाल्याची चर्चा आहे। तर महायुतीतील घटक पक्षांनीही पंकजा मुंडे विरुद्ध काम केल्याचा आरोप करण्यात आला होता। आता शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी ते मान्य केल्याचं उघडकीस घडलं आहे। बीड लोकसभा निवडणूक काळात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खाडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चर्चा चालू असताना निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना त्यांची कशी मदत करायची हे सांगण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। या ऑडिओतून दोघांमधील संवाद ऐकण्यात मिळत आहे। तर दुसरी ऑडिओ क्लिप ही मतमोजणीनंतरची आहे, ज्यामध्ये माळस जवळा या कुंडलिक खाडेच्या मूळ गावातून पंकजा मुंडेंना मुद्दामून लीड दिली, कारण ओबीसी मतांचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे सांगत असताना बीड विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात बूथवर कशा प्रकारे बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली हे सांगत आहे। त्यामध्ये धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड यांच्या बाबतीतील बोललं, त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचंही बोललं आहे। दरम्यान सोशल मीडियावर या संदर्भातील ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कुंडलिक खाडे यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।